अहो जरा लवकर या की, किती वेळ आलोय आलोय सणासुदीचे तर घरला जाऊ दे की. वट पौर्णिमा पोळ्या करायच्या आहेत, काय करायचं त्या पोळ्या करायच्या आहेत. आणि हो आवाजचं डाएट पुरणपोळी असणार आज. मग मी तर खाणार आहे, बाकीच्यांनी पण खावा, फक्त प्रमाणात खावा. लक्षात ठेवा काय करायचं आहे, पुरणपोळी खायची आहे, फक्त तेल चमचमीत लावायचं नाही पोळीला. काय पाळायचं आहे, पोळी पाहिजे पण तेल लय चमचमीत लावायचं नाही. आमटी पाहिजे पण आमटीमध्ये बोटा एवढा कट येईल एवढं तेल वापरायचं नाही. राईस पाहिजे पण जरा राईस नको, म्हणजे लहान लहान कोण करत नाही सणा दिवशी, तरी पण एक कल्पना सांगतोय. ह्या लहान लहान गोष्टी त्यातलं तेलाचं प्रमाण कमी करा बनवतानाच. फक्त पत्ते पाळू नका, रोज रोज पण सण येत सकाळी नाही. एक वेळ जर पोळ्यांचं जेवण झालं तर रात्री आपण हेल्दी काहीतरी खाऊ शकतो की. हा ज्यांना ज्यांचं खाऊ दे वजन ना, जास्त ज्यांना आहे कटाची आमटी आवडते, ज्यांना भजी आवडतात, एक दिवस तर तेवढंच. ठीक मग रात्री खरं मग आपण वरण आणि सलाड वगैरे असं खाऊ घेतलं शकतो तर. रात्रीचं. तरी पण बघा मला तर शिळी पोळी आवडती, मी छान पोळी खरोखर शिळी पोळी खातो. त्यामुळे तुमचा बघा मला काय वाटत नाही, फक्त काय प्रमाणात खावा. तुम्ही जर सगळं पत्ते पाळत बसला, फक्त हालचाली करत नाही, ते जिरवत नाही, ह्याच्यामुळे आपलं वजन वाढतंय, पोट सुटतंय. त्यामुळे त्या फक्त लक्ष द्या, हालचालीवर लक्ष द्या. बर्न करायचं आहे, पोटात घातलंय पण ते जर बाहेर नाही पाडलं आपण व्यायामातून, बर्न झालं नाही तर ते फॅटमध्ये वाढणार आहे. बरोबर. ह्या साध्या गोष्टी आहेत, ह्याच्या पलीकडे काय करू नका. मी तर पुरणपोळी खाणार आहे, तुम्ही कोण कोण खाणार आहे सांगा. जे पुरणपोळी खाणार आहे आणि त्यांनी व्यायाम पण पुरणपोळी- करणार आहे. हो व्यायाम पण करायचा आहे, ते मात्र नक्की.